या भव्य अशा कार्यक्रमामध्ये जरा आता आम्हाला ऐकू द्या. एकड वाहता खाली बसा जरा आता. मकर वाढलो जरी इतके वाचना नसलं आता. रामप्रसाद बोर्डीकर आमचे फार जुने काळचे सहकारी, ज्याचा कालच वाढदिवस झाला, त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि पक्षप्रवेशाच्या निमित्ताने आज या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई, रामप्रसादजी, माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते सुरेशरावजी वरपूरकर, सुरेशरावजी भोगळे, जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष, परभणी महानगराचे अध्यक्ष शिवाजीराव भरोसे, महिला अध्यक्षा सारिकाताई पारवे, ज्यांनी आज या ठिकाणी ज्याच्या नेतृत्वाखाली प्रवेश झाले, मुकेश बोराडे, विनोद बोराडे, गणेशरावजी रोकडे, संजयजी साळेगावकर, त्यांच्या सोबत आलेले त्याचे असंख्य सहकारी, व्यासपीठावर बसलेले भाजपाचे सर्व ज्येष्ठ नेते, या जिल्ह्याचे सर्व प्रमुख मंडळी, बंधू भगिनी, पत्रकार आणि सहकारी मित्रांनो, सर्वप्रथम मी आमचे जुने मित्र रामप्रसादजी बोर्डीकर यांना मनपूर्वक शुभेच्छा त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. बोर्डीकरांचं भाषण बऱ्याच दिवसानंतर मी ऐकलाच, पण आवाज तसाच खणखणीत आहे जो मागे होता तसा. मला वाटतं वय घेणं सांगणं बरोबर नाही, कारण बरोबरच आहे, परंतु जो आवाज त्या काळात होता तोच आवाज अजूनचा शाबूत आहे, मजबूत आहे. एका हिमतीने डायरेक्शन देणारा त्यांचा जो स्वभाव आहे तो आजही काही बदलला नाही. मला खूप आनंद या गोष्टीचा. एकेकाळी त्याला युवक काँग्रेसचा अध्यक्ष करण्याकरता रात्री 12 वाजता मी जिंतूरला सभा घेतली होती. रात्री 12 वाजता. अजून मला आठवत, मला माहिती मी भाजपवाले अजून आम्ही जुनी काँग्रेसवाले होतो, परंतु त्यांना युवक काँग्रेसचा अध्यक्ष तेवढी रस्सीखेच, तेवढी जिद्द होती की त्यांना अध्यक्ष करायचं म्हणून म्हणजे करायचं. आणि मला आज आनंद आहे की आम्ही सर्व जुने सहकारी आज भाजपामध्ये परभणीमध्ये आहोत. याचा मला जुना आनंद, फार आनंद आहे. मला जुने काँग्रेसवाल्यांनी आमचा पक्ष काही आम्ही कागद घेतला का असं अजिबात नाही. सगळ्यांना सांगतो, आम्ही तुम्हाला ताकद देण्याकरता आलेलो आहे हे लक्षात ठेवा. तुम्हा सर्वांचं प्रेम आहे आणि मला वाटतं की योग असा चालला आहे की सगळे जुने सहकारी एकत्र आल्यानंतर आज प्रत्येकाच्या आपापल्या मध्ये ताकद आहे. मी बोराड्यांना पाहतोय, इतके वर्ष पाहतोय, गेल्या जवळपास 25-30 वर्षापेक्षा जास्त कालावधी या बोराडे परिवाराला मी बघतोय, ओळखतोय. आणि सेलू त्यांनी शहर हरू दिलं नाही. सेलू शहरामध्ये एक ताकद जबरदस्त त्यांनी ठेवली. एक महत्वाची गोष्ट, माझ्यामधून प्रामाणिकपणे ते राहिले याचा मला आनंद आहे. मी बोर्डीकर त्याच वेळेस सांगितलं, घेऊन टाका म्हटलं, आपल्याला काही नुकसान नाही, चिंता करून पुढे जाणार नाही. पण त्यावर काही योग जमला नाही. परंतु आज मला आनंद आहे की मेघनाताई आणि बोर्डीकर या दोघांनी मिळून बोराडे परिवाराला सोबत घेतलं. तुमची ताकद 100% वाढणार आहे. त्या बातम्या मतदारसंघामध्ये एक चांगलं काम, महत्वाचं असं आहे की तळागाळामध्ये काम करणारी सगळी लोक आहेत, लोक त्यांच्या बरोबर आहेत. तुम्हाला ते साथ देतील याची गॅरंटी घेण्याकरता मी या ठिकाणी उभा आहे. आणि तुम्ही सुद्धा त्याला शाश्वत केलं पाहिजे की तुम्ही आमच्याबरोबर राहा, पक्षाबरोबर राहा. तुम्हाला सुद्धा ताकद दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्याचबरोबर आज या ठिकाणी रोकडेजी, साळेगावकरनी सुद्धा एक ज्येष्ठ नेते, जिल्हा परिषदमध्ये 3 टर्म 4 टर्म निवडून आले. सर्व अवघड ग्रामपंचायती, जिल्हा परिषद निवडून सर्व अवघड आहे.
पण 3-3 टर्म 4-4 टर्म एखादा व्यक्ती ज्यावेळेस जिल्हा परिषद नगरपालिकेकडे निवडून येतो त्यावेळेस आपण विचार करू शकता की जनतेची किती जबरदस्त बॅकिंग त्यांच्या मागे आहे की ज्यामुळे ही सर्व मंडळी आज अनेक वर्ष लोकप्रतिनिधी या नात्याने या ठिकाणी उत्तम काम करत आहे. आणि त्यापेक्षा एक चांगला योग असा आहे की तुम्हाला जिल्ह्याला परमनंट असा पालकमंत्री ताईंच्या रूपाने मिळाला. आणि त्यांचा प्रवास मी पाहतोय, रोज त्यांचा कार्यक्रम पाहतोय, एवढ्या व्यस्त आहे आणि जिल्ह्याला काहीतरी केलं पाहिजे, जिल्ह्यामध्ये रोजगार देता आला पाहिजे, जिल्ह्यामध्ये इंडस्ट्री आली पाहिजे, जिल्ह्याच्या विकासाची कामं करता आली पाहिजे. की दिल्लीपासून गल्लीपर्यंत फिरणाऱ्या एकमेव राज्यमंत्री जे उत्तमपणे जोरदारपणे काम करत आहे ते त्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो की चांगल्या पद्धतीने जिल्ह्याला बांधण्याचं काम त्यांनी मनापासून सुरू केलेलं आहे. मित्र, मगाशी अनेकांनी सांगितलं पालकमंत्री आम्हाला आतापर्यंत मिळायचे 15 ऑगस्ट 26 जानेवारीला मिळायचे. मी पालकमंत्री होतो तुमचा, मी 26 जानेवारी 15 मध्ये यायचं. मी तुमचा पालकमंत्री अनेक वर्ष नांदेड इथे अपडाऊन करणारा माणूस होतो आणि ज्या वेळेस मला संधी मिळाली त्यावेळेस परभणी जिल्ह्याच्या विकासामध्ये मी निर्णय घेतले आणि तुम्ही स्वतः अनुभवलेला आहे. तुम्ही भाजपमध्ये जरी असल्या आणि मी उभाटा त्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राज्याचे होते तर तुम्हाला नाही कधी मी पैसे कमी पडू दिलं नाही. मी स्वतः सांगितलेलं आहे, लक्षात ठेवा. कारण मी निर्णय घेतला आणि मी पाहिलं की आपला हा मराठवाडा आहे, आपलं क्षेत्र आहे, आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे. काही मिळत नव्हतं ना. एकीकडे शंकरराव चव्हाण साहेब बोलले त्यांनी सिद्धेश्वर धरण आपली सिंचनाची काम अमुक करून या भागात पूर्ण मराठवाड्यात केली, महाराष्ट्रात केली. परंतु दुर्दैवाने आपल्याकडे नेतृत्व फार कमी काळ मिळाला आपल्याला. परंतु जो अवधी मिळाला त्या अवधीमध्ये आपण मराठवाड्याला बांधण्याचं काम केलं. आणि म्हणून मला आनंद आहे की वरपुरकर असतील, बोर्डीकर असतील, सगळे जुने सहकारी आज एकोप्याने एकत्र आलेले आहेत. आमचे भरोसे सुद्धा एक भरोसे इकडे आहे, दुसरे आज मला माहित नाही, आम्ही आणायचा प्रयत्न करू, अमुक काय करते. परंतु सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ताकदीने काम करणारी सगळी प्रमुख मंडळी आहे. या भागामध्ये यांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि म्हणून भाजपाचं नेतृत्व आपण एका विशिष्ट कारणाने या पक्षामध्ये आलेलो आहोत. देशाचं नेतृत्व करणारे देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब आहेत. विकसित भारताची त्यांनी भूमिका घेतलेली आहे. आणि एवढंच नव्हे, 2047 पर्यंत विकसित भारत केला पाहिजे आणि 2047च्या आतच विकसित महाराष्ट्र करण्याचा निर्णय देवाभाऊने घेतलेला आहे. आणि आपण सर्वांनी विकसित मराठवाडा, विकसित परभणी, विकसित नांदेड, हिंगोली आपले सर्व जवळपासचे जिल्हे आहेत. मराठवाडा आहेच, हे सगळे लगतचे जिल्हे जे आपले आहेत याही परिसरामध्ये आपल्याला भरपूर काम करायचं आहे. आणि विकसित महाराष्ट्रामध्ये विकसित मराठवाडा आमचा नंबर 1 ला पुढे राहायला पाहिजे, हे आपल्याला आगामी काळात करायचं. मित्रो, विकासाची खूप मोठी आहे. आपण एक राजकीय पक्षाची कामं करत आनंदाची गोष्ट आहे. आज संधी आहे आणि मेघनाताई आपल्याला पाहावं लागेल. वर्षानुवर्ष जे भाजपमध्ये प्रामाणिकपणे काम करणारा आपला कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याला या काळात न्याय मिळाला पाहिजे, हे आपल्याला बघायचं आहे. कुठला भेदभाव नाही, कुठला भेदभाव नाही, कुठला नवीन जुना विषय नाही. जो लोकांच्याकडून जो आवाज येतो की साहेब घ्या, आम्ही तिकीट द्या, आम्ही निवडून आणतो. शेवटी निवडून आणायचं ना, आपल्या सत्ता आपल्याला आणायची आहे. ही जिल्हा परिषद, ही नगरपालिका, ही महापालिका ज्या आणायची आहे त्या ठिकाणी ताकदीने लोकांच्या मागे, लोकांच्या बरोबर असणारा व्यक्ती तुम्ही सुचवा जो लोकांना पसंत आहे, लोक त्याच्या मागे हमखास निवडून येतील याची सोय आहे. मला वाटतं मग जास्त काही पाहिजे गरज पडणार नाही. 80% लोकच मागे राहतात, 20% फक्त आपल्याला प्रचार करायची गरज पडते. अशा पद्धतीने आगामी काळाचं नियोजन आपण सर्वांनी मिळून सांगितलं पाहिजे. आपल्या या काळात जर आपण आणू शकलो नाही तो उपयोग काय. राज्यात सत्ता आपली आहे, केंद्रात सत्ता आपली आहे. दोन्ही सत्तेच्या माध्यमातून जिल्ह्याला विकासाच्या गरजेमध्ये आपल्याला आणायचं आहे. आणि ते आणायचं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर यश मिळालं पाहिजे.
ताकदीने आपली लोक आणली पाहिजे. भाजपमय आपला जिल्हा झाला पाहिजे आणि ते करायचं असेल त्यावेळेसच मेघनाताईंचं प्रमोशन त्यावेळेस होईल, त्यावेळेस हा जिल्हा पूर्णपणे भाजपमय होईल. हे लक्षात ठेवा की मेघनाताईंना पुढे न्या आणि बघा आपण या जिल्ह्याच्या ज्या पद्धतीने ते काम करत आहे, दूरदृष्टी आहे, विजन आहे, काम करायची इच्छाशक्ती आहे, राजकीय प्रबळता आहे. अशा पद्धतीने तुम्हाला काहींना पुढे न्यायचं असेल तर त्यांच्या मागे जिल्ह्याकडे यश मिळालं पाहिजे ही काळाची गरज आहे. मित्रांनो, अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. पण चांगल्या वातावरणामध्ये, दीपावलीच्या या चांगल्या वातावरणामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक मातब्बर लोक आपल्याकडे येऊ लागलेले आहेत. त्याचा अर्थच आहे की जिल्ह्यातलं वातावरण चांगलं आहे म्हणून लोक येऊ लागलेले आहेत. मोठ्या झाडांकडे बसत नाही, जे घर आहे ते बोललं पाहिजे. जे जहाज पुढे जाणार आहे, ज्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी लोक आपोआप येतात. वातावरण चांगलं आहे याचंच हे लक्षण आहे की आज मोठ्या प्रमाणात लोक आपल्याकडे येत आहेत. तर चांगलं वातावरण आहे, उमेदवार चांगले द्या आणि निवडून आणा. तुमच्या बरोबर तुम्ही हात मारा, तेव्हा ताईंच्या बरोबर, कोर्डीकरांच्या बरोबर, कुठल्या निवडून आहे आपण सांगा आणि आपण पूर्ण जिल्हा पिंजून काढू. आणि फक्त राजकीय विषय नाही तर लोकांची जी विकासाची भूक जी आपल्या भागातली आहे ती पूर्ण करण्या दृष्टिकोनातून आपल्याला पावलं टाकावी लागणार आहे. सतर्क राहा. मित्रपक्ष आपल्या जवळ आहेत. मित्रपक्ष सुद्धा विचार करतात की मी पुढे जाऊ का तू पुढे जाऊ. मला एवढं सांगायचं आहे, आज महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जागा भाजपच्या आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्राचा भाजपाचा आहे. आगामी काळात सुद्धा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा भाजपात झाला पाहिजे एवढी ताकद तुम्ही बांधली पाहिजे. की सत्ता आहे तर संतुष आहे, काम करायला संधी आहे, मंत्री आपले आहेत, पालकमंत्री आपले आहेत, राज्याचा मुख्यमंत्री घेतलेला निर्णय झटपट अंमल करणारे अशा प्रकारे शब्द देणारे आपले मुख्यमंत्री आहेत. पण त्याच्या मागे आपण ताकद उभी करणार की नाही खरा विषय आहे. देवा भाऊंच्या मागे आपली ताकद आपल्याला उभी करायची आहे, हा खरा मोठा प्रश्न आहे. जिल्हा प्रशासनाच्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु आपण ही ताकद आज बांधू शकतो नाही तर केव्हा बांधणार. आज सत्ता असताना बांधू शकतो नाही तर केव्हा बांधणार. म्हणून माझी आपल्याला अपेक्षा आहे एक झुटीने कामाला चिल्लर छोटे मोठे वाद सोडून द्या. असतात प्रत्येक जिल्ह्यात कमी जास्त गोष्टी असतात, सोडून द्या. व्यापक विचार करू ही जागा आपल्याला आणायची. काय केलं पाहिजे, 2-4 लोकांना एकत्र बसवा, ताईंना भेटा, वडीलपत्रांना भेटा, सल्ला घ्या, साहेब कसं करायचं आहे आणि निर्णय ह्याच्यावर सोपवा. ते म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला जिल्हा अध्यक्ष, शहर अध्यक्ष त्यांना इन्व्हॉल्व करा, महिलांना इन्व्हॉल्व करून घ्या. 50% आरक्षण महिलांचं जे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांना इन्व्हॉल्व करा. ओबीसीचं आरक्षण आहे, मराठ्यांना संधी द्या, ओबीसीला संधी द्या, अल्पसंख्याकांना संधी द्या. एक समावेश असं वातावरण या जिल्ह्यामध्ये निर्माण करण्याचं काम तुम्ही जर केलं तर मला खात्री आहे की भाजपचा आपला झेंडा कोणी खाली खेचू शकत नाही. एवढी ताकद तुमच्या हातामध्ये आहे. आजच्या उपस्थितीमधून या ठिकाणी लक्षात ठेवू लागलेला आहे. मित्रांनो, आपण बघा काय धडाधड निर्णय झाले. जीएसटी सारखा निर्णय मला सांगा, ज्या जीएसटीचे 4 स्लॅबमध्ये 5%, 18%, 28%, 40%, आज फक्त 5% आणि 18% म्हणजे 10% जीएसटी मध्ये सूट मिळाली. गाड्या घोड्या स्वस्त झाल्या, 80,000 लाख रुपये गाड्या घोड्या स्वस्त झाल्या, जीवन आवश्यक वस्तू स्वस्त झाल्या, कपडा स्वस्त झाला, अन्नधान्य स्वस्त झालं, दूध लेबर जीएसटी पूर्णपणे काढण्यात आला, कमी करण्यात आला. मला सांगायचं एवढं आहे, एवढा मोठा निर्णय यंदाची दिवाळीची बरी गेली फार चांगली गेली असं म्हणणार नाही. कारण शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम निर्माण झाले, पाऊस झाला, तरुण झालं, आहे ना नैसर्गिक आपत्ती, आपण गेलो समोर त्याच्यात. परंतु जीएसटीमुळे जो प्रचंड फायदा झाला व त्या फायद्यामुळे लोकांच्या खिशामध्ये पैसे उरले, शिल्लक राहिले आणि त्या शिल्लक राहिलेल्या पैशातून दिवाळी साजरी करता आली. हा मोठा निर्णय आहे. आपण या निर्णयाचं स्वागत करून बाहेर बोललं पाहिजे का आमच्या सरकारने केलं. आज महाराष्ट्रामध्ये साधारण 42,000 कोटी रुपये आपल्याला फटका बसला सरकारला. पण सरकारने या निर्णय घेतला. या निर्णयाचा फायदा सामान्य माणसाला होतोय. त्या निर्णयाचा फायदा या भागात होणार आहे. सेल वाढला, खप वाढले, त्याच्यामध्ये पैसे भरून काढण्याचा पर्याय सरकारने स्वीकारला आणि म्हणून आज जीएसटीचा सगळ्यात मोठा निर्णय झाला. आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर खंबीरपणे उभं राहिलो. अमेरिकेसारख्या राष्ट्रात झोपलो नाही. म्हणून पंतप्रधान मोदींचं जोरदार टाळ्यांनी आपण अभिनंदन केलं पाहिजे.
पातळीवर आपलं नेतृत्व घाबरलं नाही, सरेंडर झालं, अमेरिकेला सरेंडर झालं नाही. आम्ही सांगितलं आमच्या देशाचे निर्णय आम्ही घेऊ, आम्ही तेल कुठून घ्यायचं, कपडा कुठून घ्यायचा, आम्ही एक्सपोर्ट कुठे करायचा, काय नाही करायचा आमचा विषय आहे. तुम्ही तिकडून सांगणार की आम्ही असं करू तसं करू, आम्ही कसं सांगणार? नाही सांगणार. आमच्या देशाची विदेशी नीती पंतप्रधान मोदींनी ज्या पद्धतीने हाताळली, मित्र जगभरामध्ये दादागिरी चालू आहे, संपूर्ण जगामध्ये दादागिरी चालू आहे. आपण त्या दादागिरीला भीक घातलेले झुकलो नाही, स्वाभिमानाने अभिमानाने आपला देश ताणून उभा राहिला, अमेरिकेसमोर झुकलो नाही. फार मोठी अचीवमेंट आहे, फार मोठं आपल्या देशाचं अभिमान आहे, स्वाभिमान आहे की आपण देशाची भूमिका स्पष्टपणे करून पक्की भूमिका घेतली. आज मराठवाड्यामध्ये वंदे भारत सुरू झाली, चांगली रेल्वे सुरू झाली, विमानसेवा नांदेड तुम्हाला तासाभरात नांदेडला जाऊ शकता. पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला मुंबईला जायला नांदेड 1 तासात मुंबईत पोहोचू शकता. नांदेड तुमच्या बाजूलाच आहे, सिंचनाची सोय झाली, रेल्वेची सोय झालेली आहे, आपल्याकडे हायवे चांगले झाले. गडकरी साहेबांनी हायवेच्या माध्यमातून सगळे मराठवाडा 8 जिल्हे जोडलेले आहेत. विमानसेवा सुरू झालेली आहे, इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा चांगल्या निर्माण झाल्या. आणि त्यामुळे मला खात्री आहे की मेघनाताई ज्या पद्धतीने विचार करते आज की माझ्या भागामध्ये मराठवाड्यामध्ये गुंतवणूक झाली पाहिजे, एम्प्लॉयमेंट जनरेट झालं पाहिजे, IT सेक्टरमध्ये नोकऱ्या लागल्या पाहिजे. आणि नांदेडला मी परवा पाहिला, अहमदाबादला आणि गुजरातला आणि बँगलोरला त्यांनी विमान सुरू केलं. मला वाटलं बँगलोर जा, नांदेड जाणार तर बँगलोरला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 78 सीटर विमान पूर्णपणे भरून बँगलोरला जाते. का चाललंय? IT ची नोकरी आमच्या इथला मुलगा शिकून नोकरी करता बँगलोरला चालला, नोकरी करता पुण्याला चाललेला आहे. याचा अर्थ पोटेन्शियल आहे, गुणवत्ता आहे, शिकलेली पोरं आहेत, आई बापांनी त्या पोरांना कष्ट करून शिकवलेलं आहे. त्यांना जर नोकरी परभणीच्या परभणीत मिळाली तर फार मोठी गोष्ट होऊन जाईल, लोकांना बाहेर जायची गरज पडणार नाही. आजच्या गरजा लक्षात ठेवा. इलेक्शन लढणं महत्वाचा भाग आहे, राजकीय दृष्ट्या इलेक्शन जिंकणं महत्वाचा भाग आहे. परंतु इलेक्शन जिंकल्यानंतर समाजाची कामं, आज समाजाची भूक काय, बेरोजगारी आहे, अनेक लोकांकडे मोठ्या प्रमाणावर आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतीला काही मदत झाली पाहिजे, अनेक विषय आहेत. मला वाटतं या प्रश्नावर लक्ष जर घातलं आपण आणि घालत आहोत, आपलं सरकार घालतंय, पण एकटा मुख्यमंत्री काही करू शकत नाही. जोपर्यंत जिल्हा पातळीवरचे निर्णय पालकमंत्री, आमदार या सर्वांनी मिळून घेतले, मला खात्री आहे सामान्य माणूस तुम्हाला सोडून जाणार नाही. वरपुडकरांनी उल्लेख केला, बोर्डीकरांनी उल्लेख केला, माझ्या कालावधीमध्ये मला संधी मिळाली तर परभणी जिल्ह्याला अधिकचा निधी सार्वजनिक बांधकामातून मी दिला. त्याच्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी शहरामध्ये आणि बाकी ग्रामीण भागात कामं झाली. पण आनंद आहे, अधिक संधी मिळाली असेल तर कदाचित अजून एक परभणीला जायची पण मला बोलू. ठीक आहे, चला राजकारणात. परंतु मला आनंद आहे याही गोष्टीची आठवण आज वरपुडकरांच्या भाषणामध्ये होत आहे. वरपुडकर देर आहे, दुरुस्त आहे तर म्हणत नाही. कदाचित अगोदर आले असतील तर मंत्री होत गेले असते आता, किंवा ताईंच्या बरोबर राहिले असते. पण ठीक आहे, हरकत नाही, योग असतो, तो योग आता साध्य झाला. आनंद आहे आम्हाला. ते आले आमचा होतीलच भविष्य काळामध्ये आणि ताईंच्या बरोबर मदत करतील, ताईंना सुद्धा मदत करतील आणि बोर्डीकरांना शुभेच्छा देतो. अशाच धडाडीने तरी सांगितलं देश फर्स्ट, मग बाकीच्या गोष्टी. देश आपला अगोदर, देशासाठी झटण्याची भूमिका बोर्डीकर आजही या वयामध्ये तरुण आहेत, वय जास्त झालेलं नाही, तरुण आहेत, मनाने तरुण आहे, वयाने तरुण आहे. तोच आवाज आहे, जो जुना आवाज होता तोच कायम आहे, घराघर बोलता येते. मला त्यांच्याकडे पाहून खूप आनंद झाला की ते आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर उपस्थित आहेत आणि खूप जोरदारपणे त्यांनी या भागाच्या विकासाला गती देण्याचं काम केलं. मी तो अधिक वेळ मी घेत नाही, हिंगोलीला मुंबईच्या कार्यक्रमाला जायचं आहे त्याच्यामुळे अधिक वेळ मी घेत नाही. पण मला आनंद आहे की सर्व सहकारी आज एका व्यासपीठावर तुम्हाला 100% गॅरंटी मी देतो, यांच्या मागे जबरदस्त ताकद आहे. जे पक्षात आले त्यांच्या मागे ताकद आहे, जुनी आमदार मंडळी यांच्या मागे ताकद आहे. या जिल्ह्याला घडवण्याचं काम आजपर्यंत जे काही घडवलंय त्या सर्वांनी मिळून घडवलेलं आहे. हे जाहीरपणे मला पुन्हा सांगायचं आहे. म्हणून आज नवीन जुना हा विषय नाही आहे, हम सब एक है. देवा भाऊ के लिए हम सब एक है और नरेंद्र भाई के लिए हम सब एक है. ही भूमिका आपण मनापासून स्वीकार. दाखवा जिद्दीने की परभणी जिल्हा महाराष्ट्रामध्ये भाजपसाठी नंबर 1 चा जिल्हा परभणी जिल्हा आमचा राहील. अशा प्रकारची भूमिका
सर्वांची आगामी काळात नक्की राहिलेलीच आहे आणि सर्वांना घेऊन सर्वांना संधी द्या, ही संधी सर्वांना मिळावी अशा प्रकारची ईश्वराची प्रार्थना करतो. आपल्या सर्वांची रजा घेतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.